महिलांनी, प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांनी नक्की आजचा व्हिडिओ बघावं आणि स्वतःला कुठेतरी असं म्हणजे सिद्ध करण्याचा प्रयत्न करावं की आपण कुठेतरी पुढे जाऊन काहीतरी बनलंच पाहिजे। असं नाही आहे की आपण शिकलो नाही म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही किंवा आपण समाजापुढे जाऊ शकत नाही किंवा आपण कुठेतरी एक छोटी मोठी 5-10 हजाराची नोकरी करून किंवा कोणाच्या हाताखाली काम करून आपलं आयुष्य घडवावं, काढावं, घालवावं असं मला तरी बिलकुल वाटत नाही आहे। तर बघा, फक्त मोबाईलवरतीच काम करून रोजचे 1000-500 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे आहे। तर ह्या डिजिटलच्या मार्फत तुम्ही स्वतःचा बिझनेस गाईड करू शकता, मार्केटिंग करू शकता आणि कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता। त्याच्यामधून खूप सारा तुम्ही फायदाही मिळवू शकता। तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी संगीता कोळपे आज नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ साठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मोबाईलविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। मी याच्या अगोदरही वेळोवेळी सांगितलेलं आहे, मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो। मोबाईल वापरण्याची एक नशा ही प्रत्येकाला लागलेली असते, पण ही जर नशा आपण जर ती कुठेतरी बिझनेसमध्ये जर कन्वर्ट केली तर ही जी नशा आहे ना, ही आपल्याला खरोखर खूप फायद्याची होईल। आणि ही जर नशा आपण खरोखर आपल्याला जर उतरवायची असेल ना बिझनेसमध्ये तर ती नक्कीच उतरणार आणि ती आपल्याला पैसे कमावण्यासाठी आपल्या अंगामध्ये, रक्तामध्ये ती भिनणार, मला माहीत आहे। कारण ती मोबाईलची नशा मलाही आहे, ऑनलाईनची नशा मलाही आहे, तशीच ती तुम्हालाही लागणार आणि तुम्हीही ती लावून घ्या। कारण कसं की भविष्यामध्ये तुम्हाला फायदा आहे। तुम्ही कमवत असाल नसाल किंवा कुठं ऑफिसमध्ये काम करत असाल, मार्केटिंग करत असाल, मार्केटिंगमध्ये कुठेतरी तुम्हाला कमी पडताय तुम्ही किंवा कुठला बिझनेस करताय, त्या बिझनेससाठी तुम्ही मार्केटिंगसाठी कमी पडताय आणि त्याच्यासाठी कुठेतरी एक ऊर्जा तुम्हाला निर्माण करायची आहे। आणि ती ऊर्जा काय अशीच मिळते का? काही गोष्टी न माहीत असल्या तर आपण त्या करायला गेल्या तर त्या कुठेतरी फसतात। मग त्या कुठेतरी माहीत करून घेतल्या पाहिजे, शिकलो पाहिजे आपण आणि मगच आपण त्या मार्केटमध्ये घेऊन गेलो पाहिजे, तेव्हाच आपल्याला कुठेतरी फायदा होतो। नाहीतर आहे चाललंय तर चालू द्या, राहिलं तर राहू द्या, नवरा कमवतोय आम्ही खातोय, बायको कमवते आम्ही खातोय, किंवा आमच्याकडे काही कामच नाही आहे, आई वडील करतात ते चालू द्या। पण असं नाही की आपणही आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या बायको मुलांसाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी, मी सगळ्यांसाठीच सांगत आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण कुठेतरी सार्थक केलं पाहिजे, स्वतःला चेंजेस केलं पाहिजे। तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगताय डिजिटल मार्केटिंग नेमकं काय, आम्ही काय करावं, कसं करावं, आम्हाला नाही समजत आहे। ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला नाही समजत ना तर आपल्याकडे व्यवस्थित समजावून सांगितलं जाईल। मग तुम्ही कुठलाही बिझनेस करण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा जे काही घरातून करायचं आहे तुम्हाला पार्ट टाईम किंवा कुठले क्लासेस घ्यायचे आहेत किंवा सिलाई काम करत आहे, तर इतर असे जर करायचे म्हटलं ना तर खूप सारे बिझनेस आहे आणि ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामधून खूप चांगलं प्रॉफिट आपण घर बसल्या कमवू शकतो। कारण मी करते, मला माहीत आहे, तर तुम्हीही करा। मग तुम्ही लोगो डिझायनिंग करा, पोस्टर डिझायनिंग करा, व्हिडिओ एडिटिंग करा, यूट्यूबला चॅनल ओपन करा किंवा तुम्हाला कपडे सेलिंग करायचे आहेत, ज्वेलरी सेल करायचे आहेत, काही प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला सेल करायचे आहेत, तर त्याच्यामधूनही आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट मिळतं, चांगला फायदा मिळतो आणि आपण चांगले लोकही आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून मिळतात। कारण ते कुठेतरी आपण पुढे जाऊन घेऊन जातोय आणि पुढे जाता जाता आपण स्वतःलाही कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे, असं की जिथे काहीतरी आपला फायदा आहे अशाच ठिकाणी। फक्त असं नाही की घरात वेळ
वायाला घालवतोय, टाईमपास म्हणून टी व्ही बघतोय, टाईमपास म्हणून यूट्यूब बघतोय, फेसबुकवर जातोय आणि वेळोवेळी तिथेच जाऊन आपण तिथेच तेच पाहत बसतोय आणि दुसऱ्यांचे कुठेतरी व्हिडिओ पाहत बसतोय. तर हे दुसऱ्यांचं आता ते सगळं आहे ना, दुसरं तिसरं आता ते सगळं, आता मला तरी वाटतं की मी तुम्हाला मोटिवेट केल्यानंतर आणि गाईड केल्यानंतर हे सगळं गायब होणार आहे. मी तर तुम्हाला सांगूनच टाकते. तर जर तुम्ही जॉब करण्याऐवजी घर बसल्या बसल्या तुम्ही कुठलाही बिझनेस मार्केटिंग केला, तुमचा असो, बाहेरचा असो, दुसऱ्यांचं बिझनेस मार्केटिंग असो, तर त्याच्यामधून आपल्याला खूप सारं प्रॉफिट मिळतं, फायदा मिळतो आणि ते कुठेतरी आपल्याला एक सक्षम बनवतं. बघा, प्रत्येक माणसाची गरज असते अन्न, वस्त्र, निवारा. हे प्रत्येकाला लागत असतं आणि याच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी आपला एक आधार म्हणून किंवा आपल्याला कुठेतरी एक आपली पुंजी म्हणून जी काय आपण आयुष्यभर ते कमवतो, तर ते कमवणे त्याला हातभार लागण्यासाठीच आपल्याला ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चालू करायचं आहे. मग कोणीही असो, असं नका समजू की आम्ही इंजिनियर आहोत मग आम्ही ते करावं नाही किंवा आम्ही हाऊसवाईफ आहोत आम्हाला येईल की नाही, तो पुढचा विचार नाही करायचा. त्याच्यासाठी मी आहे ना, तुम्हाला नाही आलं, एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तुम्ही 10 वेळा विचारा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलीच जातील. आणि मग मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये जायचं असेल, स्वतःला बदलायचं असेल, स्वतःला चेंज करायचं असेल आणि आपली जी लाईफ आहे ती घडून कुठेतरी आपण जे काही लोकांपर्यंत जाऊन स्वतः म्हणजे कुठेतरी बदल घडून आपण एक वेगळं साम्राज्य आपल्याला निर्माण करायचं आहे. तर त्याच्यासाठीच आपला हा आजचा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे आणि तो लवकरच आता चालू होत आहे. तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल आणि स्वतःचं मार्केटिंग करायचं असेल, स्वतः कुठेतरी मार्केटमध्ये यायचं असेल, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला कुठेतरी आपली ॲडव्हर्टाईज करायची आहे आणि ते ॲडव्हर्टाईज करण्यासाठीच आपल्याला हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल, ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल, घर बसल्या काहीतरी बिझनेसविषयी माहिती हवी असेल, तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.